सरकारला काही अल्टिमेटम देऊ इच्छिता का? बघा, अल्टिमेटम काम अशी पूर्ण नाही, होणार अल्टिमेटम असं आहे की हे जे सरकार आहे किंवा हे जे इकडलं प्रशासन आहे हे मुर्दाड आहे, निर्दय आहे. वारंवार अहो त्याला दिसत नाही का आम्ही अल्टिमेटम कशाला द्या? 80 किती नगरसेवक आहेत भाजपचे? 80 72 नगरसेवकांचे काय डोळ्यांची बुगळं बाहेर आली आहेत का? या रस्त्यात तुमचे इकडले भाजपचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध, राजीनामा द्या ना. मग मला बादला मी गेलो, लोक म्हटले आमदारांनी इथे आंदोलन केलं. ही कसली नौटंकी? त्यांच्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाहीये, जे नगरसेवक बोलत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत भाजपच्या. नगरसेवक मला जनतेने सांगितलं, आम्ही जेव्हा तक्रारी करतो खड्ड्यांच्या तेव्हा महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात. काय धमक्या देतात? महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, नागरिकांना. ही गुंडागिरी. मी म्हणालोय अधिकारी फक्त नावं करा. शहर असल्यासारखं भासतं असं संजय राऊत म्हणतायत. आणि नाशिकमधल्या रस्त्यांवर या ठिकाणी संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. सरकारला शुद्धीवर आणण्याकरता हे आंदोलन होत आहे असं देखील राऊत म्हणतायत. नाशिकमधून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोटा पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलं. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न हाच भाजपचा पॅटर्न. कुंभमेळा मंत्री म्हणतात गिरीश महाजन 38 ते 42,000 कोटी रुपयांची कामं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत. दाखवा. आणि आता एक फक्त रस्त्याचं सिमेंटीकरण करणं हेच कुंभमेळ्याचं काम आहे का प्रत्येक वर्षी, प्रत्येक 12 वर्षांनी? याच्यापेक्षा काही वेगळी कामं असू शकतात की नाही? त्यांना कामं कशी करतात अशा प्रकारच्या उत्सवात धार्मिक हे पाहिजे असेल तर आम्ही त्यांचं बौद्धिक घ्यायला तयार आहोत. त्यांनी यावं, आम्ही त्यांचं बौद्धिक घेऊ. हे स्वतःला जे अतिशहाणे समजतात की सगळं आम्हालाच येतंय, यांचं प्रत्येक काम हे फक्त कमिशनसाठीच आहे. प्रत्येक काम त्यांनी काढलेलं कुंभमेळ्यातलं असेल, महापालिकेतलं असेल, कोणत्याही, हे फक्त कमिशनसाठीच आहे. कमिशन आधी घ्यायचं आणि ठेकेदारांना मोकळं रान द्यायचं. आपण आरोप करत आहात, पण आपण आज नाशिकमध्ये मोर्चा करतायत. महापालिका आयुक्तांशी आज आपण भेटणार का? आणि एवढे आपल्याकडे समजा काही पुरावे असेल किंवा आपण आरोप करत आहात तर मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी संबंधित व्यक्तींशी? बरं, मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन मुख्यमंत्री काय करतील असं आपल्याला वाटत असेल तर मला सांगा, मी त्यांना भेटेन. हे सगळे भ्रष्ट मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवले आपल्या. का कळत नाही मला. देवेंद्र फडणवीस यांचा असा सुटलेला पापड का झालाय मला कळत नाही. हा, सगळे असे इथे काय त्यांच्या कर्ज देवेंद्र फडणवीस यांच्या आता काय झालंय त्यांना? हे सगळे भ्रष्टाचार करणारे लोक त्यांच्या अवतीभोवती कोंडाळ्या करून बसलेले आहेत. मग मिंदे गटाचे असतील, त्यांच्या पक्षाचे असतील, थातूरमातूर कारवाया करायच्या. आदिवासींची जी काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल. आदिवासींच्या जमिनी लुटल्या जात आहेत, आदिवासींच्या पोरी सर्पदोषाने आश्रमशाळेत मारल्या जात आहेत आणि फक्त थातूर मातूर काहीतरी बोलतात, हा हा हू करतात आणि निघून जातात. याला माज म्हणतात, याला निर्ढवलेपणा म्हणतात, जो केंद्रातून झिरपत महाराष्ट्रामध्ये आले. रावसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी काही विषय आहेत. त्यात शरद पवार यांचं काल बैठकीतलं एक विधान नाशिकला काय चर्चेत आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातले काही नाशिकला आज फक्त मोर्चा चालेल.
हो ते तर आहे ना. आपण सर, हे विषय ज्या साधू महंतांसाठी हा कुंभमेळा होतो भाविकांसाठी, नाशिक मधल्या काही आखाड्यांच्या साधू महंतांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी असं आणि सांगितलेलं आहे, त्यांना मंत्री महोदय असं म्हणताय की तुम्ही फक्त कुंभमेळा बघा, नियोजनाची जबाबदारी आमची आहे, अशा पद्धतीची उत्तरं साधू नाही बघा. त्यातले अनेक साधूंनी आमच्याशी संपर्क साधला. आखाड्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी माझ्याशीही दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे आणि कुंभमेळ्याची जी कामं काढलेली आहे ती फक्त पैसे खाण्यासाठीच काढलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये साधू संत आणि इतर ज्या काही सुविधा किती निर्माण होतील ह्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात शंका आहे. बहुतेक साधू संतांना खड्ड्यात टाकायचं काम, साधू संतांना खड्ड्यात टाकण्याचं काम सत्ताधारी करतायत अशी टीका या ठिकाणी आता संजय राऊत यांनी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.